जहाँ इज्जत नाही होती वहाँ जाना नहीं चाहिए. म्हणजे आम्ही घरी पण जायचं नाही का? एक वैतागलेला नवरा. गण्या, माझ्या गर्लफ्रेंडसाठी अंगठी हवी. सेल्स गर्ल, अंगठीवर काय नाव टाकू? गण्या, नाव नको, फक्त तुझ्यासाठीच लिहा. सेल्स गर्ल, वाव, किती रोमॅन्टिक. गण्या, त्यात काय रोमॅन्टिक? गर्लफ्रेंड बदलली तर अंगठी परत कामी येईल ना. गण्या, काय भंगार डीजे होता तुझ्या हळदीला, मजाच नाही आली. म्हण्या, बेवड्या, तू जनरेटर समोर नाचत होता, सूद होती का तुला? संस्था चालक, आम्ही मोबाईल मॅरेज ब्युरो उघडलाय. लग्नस्थळासाठी 1 दाबा, साखरपुड्यासाठी 2 दाबा, लग्नासाठी 3 दाबा. चिमनराव, दुसऱ्या लग्नासाठी काय दाबायचे हो? संस्था चालक, पहिलीचा गळा दाबा. खूप कंपन्यांमध्ये रिजेक्ट झाल्यानंतर मी इंटरव्ह्यू घेणाऱ्याला बोललो, सर, क्वालिफिकेशन नाही पण कमीत कमी कँडी क्रशचा स्कोअर बघून तरी जॉब द्या. राजू, अरे उठ, भूकंप आल्यासारखा वाटतोय, सारं घर हलतंय. पंकज, अरे झोप ना, घर पडलेस तर घरमालकाचं, आपण तर भाडेकरू आहोत ना. मुलगी तिच्या फेसबुक अकाउंटवरून एक स्टेटस टाकते, हॅलो मित्रांनो, मी मावशी झाले. बंड्यानं त्याखाली कमेंट टाकलं, कोणत्या हॉस्पिटलला, पगार किती आहे? ATM मधून 200 रुपये निघताना इतका आवाज होतो की असे वाटते चुकून 4-5 हजार निघतात की काय. मशीन पण चेष्टा करते गरिबाची. बायको, माझी एक अट आहे. नवरा, काय? बायको, तुम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार. नवरा, माझी पण एक अट आहे. बायको, काय? नवरा, मी घ्यायला आलो तरच परत यायचे. मुलगी, मी शेजारच्या पांडूवर प्रेम करते आणि त्याच्याबरोबर पडून जात आहे. बाप, धन्यवाद माझा पैसा आणि वेळ वाचवल्याबद्दल. मुलगी, अहो बाबा, मी पत्र वाचते आहे, बहुतेक आई पळाली.